हॅलो, नमस्कार, वेलकम. आपण दर बुधवारी हे वेबिनार्स घेतो. पुणे रिव्हर रिवायव्हलतर्फे हे आयोजित केले जातात. त्यानिमित्ताने आपण नदी, झाडं, पर्यावरण या विषयावरती चर्चा करतो आणि वेगळ्या-वेगळ्या विषयांवरती वेगळ्या-वेगळ्या लोकांशी गप्पा मारून आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू असा आपला प्रयत्न असतो. तर आपण गेल्या वेळेला यंग प्राची शेवगावकरशी बोललो होतो. आणि आपल्याकडे आता पुन्हा एकदा अजून एक यंगस्टर आलेला आहे. तो म्हणजे साई. त्याचं नाव श्री साई आहे, पण आम्ही त्याला साई म्हणतो. आणि त्यांनी पी-आर-आरसाठी बऱ्याचदा जीवित नदी आणि पी-आर-आरसाठी व्हॉलंटिअर केलंय. मला माहिती आहे त्याला कधीही म्हणलं, की हे पोस्टर्स दे, अमकं दे, की लगेच 24 तासाच्या आत ते तयार असायचं. अतिशय उत्साही आणि असा डेडिकेटेड मुलगा आहे. तर शैलजाताई, तुम्ही त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? आणि मग आपण त्याच्या वेबिनारकडे वळूया. येस 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 मी साई बद्दल अगदीच नक्की सांगेन. साईची पहिली ओळख जेव्हा रिव्हर क्लब फर्ग्युसन कॉलेजमध्ये एस्टॅब्लिश झाला तेव्हापासून साई आपल्या बरोबर कनेक्टेड आहे रिव्हरच्या ह्याच्यामध्ये. नंतर मग मी अझीम प्रेमजीला गेले. तिथं स्कॉलरशिपवर अझीम प्रेमजीला त्याला युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळाली आणि दॅट इज रिअली अन ऑनर टू गेट ऍडमिशन फॉर डुईंग द मास्टर्स. आणि तिथे मी परत 2-3 दिवस आम्ही तिथे भेटलो. नंतर कायम संपर्कात होतो, कारण गिरीश आणि ते तापी नदीच्या उपनद्यांवर काम करत आहेत. आणि मला वाटतं पुढचं सगळं साईच सांगेल, की आता त्यांनी पुढचं अंजनी नदीच्या मध्ये त्याचं काय एक्सप्लोरेशन ऑब्झर्वेशन झालेली आहेत. आणि आता तो लवकरच दुसऱ्या एका चांगल्या ऑर्गनायझेशनला जॉईन होणार आहे. त्याच्याबद्दल त्याला शुभेच्छा. आणि ओव्हर टू यू, साई. येस. थँक्यू शैलजाताई आणि प्राजक्ताताई. सो खूप छान वाटतंय. 2 वर्षापूर्वी मी पुणे रिव्हर रिवायवल म्हणजे आपल्यासोबतच होतो आणि तिथे आपलं बोलणं व्हायचं. आणि त्यानंतर इथे आल्यानंतर मागच्या 2 वर्षात पुण्यातल्या मी बऱ्याच गोष्टी मिस करतो, त्यातली ही एक गोष्ट आहे आणि त्यानिमित्ताने आज बोलतोय तर ती एक चांगलं आहे. सो माझ्या आजच्या मांडणीत मी 2 भाग मांडणार आहे. माझा रिसर्च जो रिव्हर आणि लाईव्हलीहूड्सवर आहे तो एक भाग झाला, पण त्यासोबत माझा या विषयात इंटरेस्ट कसा अ, येत गेला आणि मी सुरुवातीला कधी नदीबद्दल शिकलो नव्हतो. सो ते थोडंफार सांगेल आणि त्यानंतर रिसर्च बद्दल सांगतोय. सो मी जस्ट स्क्रीन शेअर करतोय. येस, आय थिंक स्क्रीन दिसत आहे आता. दिसतोय. येस. सो माझ्या फर्स्ट इयरला UG दरम्यान मी केमिस्ट्री करत असताना सावित्रीबाई फुले फुले पुणे विद्यापीठामध्ये 8 क्रेडिट्स हे एक्स्ट्रा करिक्युलर आपल्याला करायचे असतात. त्यासाठी म्हणून मी एक जो कोर्स होता नदी की पाठशाला त्या कारणामुळे जॉईन करायचं असं ठरवलं होतं आणि मग मी मार्च 2022 मध्ये नदी की पाठशाला नावाचा कोर्स जो कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेमध्ये वॉटरशेड पार्क आहे तिथे झाला होता. तर तिथे मी पहिल्या वेळेस नदीबद्दल शिकलो. माझं गाव कयाधू नदी खोरते, बट माझ्या गावाजवळ कधी नदी नव्हती किंवा माझा कधी तो इंटरेस्ट नव्हता. पण नदी की पाठशाला या कोर्समध्ये मी पहिल्यांदा ते शिकायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर नदी की पाठशालामध्ये आम्ही पवना नदीच्या फील्ड व्हिजिटला गेलो. तिकोना गावात गेल्यानंतर तिथेही तिथली त्यांची गोष्ट ऐकली. परत त्यासोबत अ, नदी की पाठशाला अ, हा कोर्स सुरू असताना रायपेरियन झोन्स काय असतात आणि नदीतले खडके काय असतात, या अशा सगळ्या गोष्टींची थोडीफार समज यायला लागली होती. पण हे मी फार पहिल्या वेळेस ऐकत होतो आणि त्यावेळेस मला गिरीश मित्र किंवा तारा किंवा तनाया हे सगळे, आणि मग मी त्यांना फार क्युरिओसिटीने प्रश्न विचारायचो की हे काय असतं आणि हे काय असतं. त्यातली थोडीफार समज बनायला सुरुवात झाली होती मार्च महिन्यात. आणि मग त्यानंतर मला हे फार इंटरेस्टिंग वाटू लागलं की आपण पण हे शिकायला पाहिजे किंवा याची थोडीफार अंडरस्टँडिंग असली पाहिजे. म्हणून मग अ, ज्यावेळेस एक चला जाणूया नदीला अभियानाअंतर्गत नदी की पाठशाला पवना नदी संवाद यात्रा होती. त्यावेळेस आम्ही पवना नदी अ, मध्ये जायला लागलो आणि त्यावेळेस फर्स्ट हँड मी ज्या नदीवर डिपेंडेंट कम्युनिटीज असतात किंवा नदी सोबत जसं या घाटावर शैलजाताईंचं जिथे सेशन होतं नदी घाटावर, तिथे आम्ही मासेमारांना बोललो. तर तिथे मारांनी पहिल्या वेळेस शेअर केलं होतं की शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानामुळे त्यांना
काहीतरी कंपेन्सेशन इन्शुरन्स असं भेटतं. पण आमच्या जो लाईव्हलीहूड नदीवर डिपेंड आहे आणि नदीमध्ये आता जे पोल्युशन होतंय हे मानवनिर्मित संकटांमुळे, म्हणजे जे काही सिवेज आहे किंवा इंडस्ट्री आहे, अशा सगळ्या गोष्टींमुळे होते. सो त्याचं आम्हाला काहीच भेटत नाही आणि आमच्या सगळ्या माश्या मरत आहेत. सो हे त्यावेळेस असे अनुभव ऐकायला भेटले. त्यानंतर पुणे रिव्हर रिव्हायवल सोबत हे आंबेलोढा, अ, उगम ते संगम, या अशा अशा प्रकारचे सगळेच पुणे रिव्हर रिव्हायवलचे, किंवा इथे मानवलोकला आम्ही बीडमधली दुष्काळी भागातल्या नद्या कशा असतात, तिथले पाण्याचे प्रश्न काय आहेत, किंवा हा पाणी पंचायत, कल्पनाताई साळुंखे, आणि तिथे समन्यायी पाणी वाटप, हे असे सगळे गोष्टी कळायला लागल्या. आणि त्यासोबतच पवना नदी यात्रा संपल्यानंतर जो काय आमचा गट बनला होता पुण्यामध्ये, फर्ग्युसन रिव्हर क्लब आणि हा सगळा, सो आम्ही यासोबत खूप एंगेज राहायला लागलो की आर-एफ-डी काय आहे, आणि मग बाकीच्याही उजनीच्या तिथे मी मासेमारांशी बोलायला लागलो. आणि मग त्यावेळेस असं समजायला लागलं की हे सगळे फार भयानक प्रश्न आहेत, आणि आपण जे काही शिकतोय हे फार वेगळं, हे आपण यामध्ये काहीतरी शिकायला नाही पाहिजे का, किंवा यासाठी करायची काहीतरी गरज आहे, तर याचे वेगळे काय वेज असू शकतात, लोकसहभागातून हे कसं करता येईल. सो त्यावेळेस एक डेव्हलपमेंट स्टडीज नावाचा कोर्स मी ऐकला, आणि मग त्यात असं समजायला लागलं की अ, विकासासाठीचे कामं लोकांसोबत मिळून कसे करता येऊ शकतात, किंवा मग त्याचे धोरणं कसे बनवले जाऊ शकतात, याबद्दलची जी काही समज आहे ती त्या कोर्समधून मिळते. आणि मग मी केमिस्ट्री शिकत असताना BSc मधून डेव्हलपमेंट करायचा निर्णय घेतला, जो मी आता माझं एम ए आहे. सो माझं आता मास्टर्स इन आर्ट डेव्हलपमेंट अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीमध्ये सुरू आहे. सो मग इथे असताना अ, ही जी अंडरस्टँडिंग होती, याचा नेक्स्ट पार्टमध्ये खूप जास्त ब्रॉड लाईन इंटरसेक्शन्स काय असतात आणि त्याच्या पॉलिसीज काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. पण मग सेकंड इयरला ज्यावेळेस आमचा एक मास्टर्सचं डेझर्टेशन असतं, त्यामध्ये आम्हाला फील्डवर जाऊन एंगेजमेंट करून एक 7-8 महिन्याचा तो सगळा असतो, ज्यात प्रपोजल बनवायचं आणि 2 महिने फील्डवर जाऊन तो अभ्यास करायचा, आणि तो आल्यानंतर इथे अनालाइज करून त्याच्या सगळी मांडणी करायची. सो हे सगळं असताना मग माझ्या डोक्यात आलं की आपण लाईव्हलीहूड, नदी आणि नदी जवळची लाईव्हलीहूड्स याचा कसा सहसंबंध आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूया. पण मग त्यासोबतच रिसेंट इयरमध्ये यांच्या मध्ये काय चेंजेस होत आहेत हे करूयात, याचा अभ्यास करूयात. बट बाकी नद्या जर आपण पाहिल्या तर पोल्युशन आणि अशा सगळ्या कारणांमुळे तर तिथे बदल होणार हे साहजिकच आहे. पण मी जी नदी अभ्यास करायला घेतली होती, जी अंजनी नदी आहे जळगावची, हिच्या आजूबाजूला फारच कमी इंडस्ट्रीज किंवा बाकीचे सगळे एन्क्रोचमेंट फार कमी आहे. आणि मग अशा भागात वेगवेगळ्या कम्युनिटीज ह्या नदीवर डायरेक्टली डिपेंड आहेत, आणि मग तिथे पोल्युशन फार कमी आहे, तरी पण काय होतंय, त्यांचा लाईव्हलीहूड नदीसोबत कसा असोसिएटेड आहे, ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास करूयात. म्हणून मी अंजनी नदीचा अभ्यास करायला ठरवलं. सो अंजनी नदी ही भडगाव तालुक्यातील एका डोंगरात उगम पावते, आणि मग तिथनं खाली अंजनी डॅम आहे, आणि खाली मग 25-26 गावांमधून ती फ्लो करते, आणि पुढे अ, आपल्या गिरणा नदीला जाऊन मिळते. अ, आणि अशी सगळी अंजनी नदी आहे, आणि त्या अंजनी नदीवर डायरेक्टली डिपेंड असलेले 4 समूह मी निवडले होते, जे मासेमार, शिल्पकार, कुंभार आणि शेतकरी अ, यांच्याबद्दल अभ्यास करायला. सो आता आपण एक एक ऑक्युपेशन्सचा माझा अभ्यास पाहूया. सो जी फिशर कम्युनिटी आहे अंजनी खोऱ्यामधली, ती भिल आदिवासी ट्राईब आहेत, जे मोस्टली तेच तिथे मासेमारी करतात, आणि त्यांच्याकडे फार कमी लँड होल्डिंग आहे, किंवा काहींकडे तर लँडच नाहीये. सो आणि भिल कम्युनिटी जर आपण पाहिली सगळीकडेच, तर ती मासेमारीसाठीच ओळखली जाते ट्रॅडिशन्स पासून. ते फिशर फोक कम्युनिटीज आहेत. आणि त्यासोबत अ, तीच केस अंजनी नदी खोऱ्यात पण होती. इथले जे फिशर्स आहेत तेही अ, खूप वर्षांपासून फिशिंग हाच त्यांचा प्रायमरी ऑक्युपेशन होता. पण रिसेंट इयरमध्ये काय होतंय, तर अ, अंजनी नदीमध्ये फिशिंग हा आता सोर्स ऑफ इन्कमच राहिला नाहीये या कम्युनिटीजसाठी. तर त्याचं कारण असं आहे की अ, इतक्यात मागच्या 6-7 वर्षांमध्ये ज्या 2 ते 4 किलो वजनाच्या मोठ्या मासोळ्या त्यांना भेटायच्या,
त्या आता भेटत नाहीत. आणि परत तिथे 15+ स्पेसीज ज्या होत्या फिशेसच्या, त्याही कमी होत चालल्या आहेत, म्हणजे कमी होत गेल्या आहेत. आता काहीच 2 ते 3 स्पेसीज राहिल्या आहेत, आणि त्याही फार लहान साईजच्या. म्हणजे त्यांच्या जर नेट्स मी पाहिल्या तर जुन्या नेट्स आणि नव्या नेट्समध्ये फार फरक होता. ज्या नवीन नेट्स आहेत त्याला खूप छोटे छोटे छिद्रांच्या नेट्स आता ते बनवत आहेत, आणि काही दिवसात तर त्यांना वाटतंय की माशाच भेटणार नाहीत. आणि मग अ, त्यांनी असं सांगितलं की चेक डॅम्स जे बांधले गेले अंजनी नदीमध्ये, तर त्याचे मिक्स इफेक्ट आहेत त्यांना, की चेक डॅम जवळ मासे भेटतात पण खूप साऱ्या, म्हणजे चेक डॅम जवळ जाऊन जर गेले तर खूप साऱ्या भेटतात. पण त्यांना असं वाटतं की चेक डॅममुळे जे काही माशांचं मायग्रेशन, किंवा जे काही 6, 7, 8 वर्षांआधी जी काही परिस्थिती होती ती आता नाही आहेत, आणि त्यामुळे माश्या कदाचित कमी झाल्या असतील. आणि दुसरं एक कारण असं वाटतं की जी चिलापी फिश, किंवा आपण तिला तिलापिया म्हणतो, ती नेटिव्ह स्पीसीजना कमी करते. पण मग हा प्रश्न होता की स्टील जे काही तिथले मासेमार आहेत ते रात्री फिशिंग करायला का येतात बुवा, एवढ्या कमी झाल्या किंवा हे सगळं. तर त्यांनी असं शेअर केलं की आता आम्ही ह्या विकण्यासाठी नाही येत, पण ही जी फिश आम्ही पकडतो संध्याकाळी काही, ती एक आमचं रात्रीचं सबसिस्टन्स, किंवा सगळंच ओव्हरऑल त्यांच्या आयुष्यभरातलं सबसिस्टन्स भागवते, की हे आम्ही घेतल्यानंतर आम्हाला वेगळ्या गोष्टी, भाजीपाला आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला विकत घ्यायची गरज पडत नाही. दुसरी गोष्ट, ती फिशिंग करायची जी जागा होती तो त्यांचा कम्युनिटीचा स्पेस होता. म्हणजे तिथे सगळेजण एकदम सगळे संध्याकाळी यायचे आणि मिळायचे. पण आता तो डिसअपिअर होत चाललाय. आता सगळे फार वेगवेगळ्या वेळेस येतात आणि मग त्यांच्यात ती भेट होत नाही आणि हे सगळं. सो मी त्यावेळेस पाहू शकलो की नदी ही एक कम्युनिटीचा त्यांचा स्पेस पण होता. आणि शेवटची गोष्ट अशी की अंजनी नदीच्या काठी जी काही कॉमन लँड आहे, तिथे हे व्हील फिशर्स ज्यांच्याकडे लँड नाहीये, ते तिथे त्याला थडी म्हणतात, आणि तिथे थोडीफार काहीतरी शेती करतात, की ज्वारी, बाजरी, किंवा अ, वांगे काही जणांनी केले होते, किंवा तूर. सो आणि ते फार कमी असतं, म्हणजे अर्ध्या एकरपेक्षाही खूपच कमी. अ, आणि त्यातून त्यांचा हाऊस होल्डला सपोर्ट मिळतो, म्हणजे तूर वर्षभराची होऊन जाते. सो ही एक, आणि तिथे त्यांना नदीमध्ये मोटर टाकायची काही गरज पडत नाही, किंवा बाकीच्या सगळ्या रिसोर्सेसची गरज पडत नाही. सो हे एक स्ट्रॉंग रिलेशन त्यांच्यामध्ये दिसलं. आणि पूर्ण ओव्हरऑल फिशिंगमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचा फिशिंग हा ऑक्युपेशन पूर्णपणे आता फार्म लेबर, किंवा कन्स्ट्रक्शन, किंवा कोणी ट्रॅक्टर ड्रायव्हरला किंवा रोड कन्स्ट्रक्शनला जात आहेत. काही लोक बारामती आणि अशा भागांमध्ये 6 6 महिने ऊस तोडायला जातात, मायग्रेशन करतायत पुणे, मुंबई आणि सुरत सारख्या सिटीमध्ये, जे त्यातले यंगस्टर आहेत. आणि मोस्टली हा फोटो मी यंगस्टरचा घेतलाय, पण मी ज्याही वेळेस जायचो तर यंगस्टर्स फिशिंगमध्ये जास्त इन्व्हॉल्वच नाहीयेत, असं पॅटर्न मला दिसलं. यानंतर आपण जर पाहिली पॉटर्स कम्युनिटी, जी ही फार डिपेंडंट आहे नदीवर, तर अ, ते पॉटर्स हे तिथले कुंभार कम्युनिटी आहे, जी ज्यांचे घर नदीच्या फार जवळ आहेत, आणि ते सोनवत नावाच्या एका गावामध्ये आहेत, जे नदीच्या डाऊनस्ट्रीमला आहे. आणि ते इथले पॉटर्स हे पूर्ण खानदेशमध्ये फार फेमस आहेत. जे अ, हे पिण्याच्या पाण्याची माठ बनवतात, त्यासोबत खापर पण बनवतात, जे खानदेश भागामध्ये पुरणपोळी आणि हे सगळं बनवण्यासाठी फेमस आहे, आणि हे त्यातल्या त्यात खूप जास्त फेमस आहेत. अ, आणि हे सगळे माठ बनवण्यासाठी ते नदीच्या बाजूच्या काठावर जी माती येते त्यावर पूर्णपणे खूप डिपेंडंट आहेत. सो पॉटर्सच्या फाइंडिंगमध्ये जर आपण पाहिलं तर पॉटर्स हे नदीवर खूप डिपेंडंट आहेत. त्यांनी असं शेअर केलं की 70% आम्ही नदीची माती घेतो आणि 30% दुसरी लाल माती घेतो. ज्यात जर हे कंपोजिशन फारच कमी झालं, म्हणजे 50% जरी नदीची माती आली, तर आम्ही ज्यावेळेस हे भांडे माठ भट्टीमध्ये भाजायला ठेवतो त्यावेळेस त्यांना तडे जातात. सो त्यांनी असं सांगितलं की हे कंपोजिशन जे आहे ते आम्हाला मेंटेन, आणि त्यामुळे आम्ही नदी काठी मिळणारी जी माती आहे त्यावर फार डिपेंड आहोत. पण रिसेंट इयरमध्ये काय होतंय की तिथली जी क्ले अवेलेबिलिटी आहे नदी काठची अंजनीच्या, ती रिड्यूस होत गेली आहे 6 ते 7 वर्षामध्ये. सोनवत गाव जर आपण पाहिलं तर हे डाऊनस्ट्रीमला आहे. आणि पॉटर्स, मी त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये असं ऐकण्यात आलं की
ही जी क्ले अवेलेबिलिटी कमी होत चालली आहे, हे मागच्या 6-7 वर्षांपासून होत चालली आहे, जेव्हापासून चेक डॅम्स किंवा वगैरे बांधण्यात आले आणि मग जे सेडिमेंटेशन होतंय बाजूचं नदीकाठच्या वर अपस्ट्रीमला, तिथली माती वरच कुठेतरी थांबते आणि आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. सो मग अ, काय व्हायचं आधी की ज्यावेळेस काठी माती अवेलेबल असायची त्यावेळेस महिला ती डोक्यावर आणायच्या आणि ती फ्री होती. सो त्यावेळेस जेवढी लागायची तेवढी दररोज आणून हे करायचे ते आणि दुसऱ्या दिवशीचं काम चालायचं. पण आता काय होतंय की अ, ही कमी झाली आहे. सो त्यांना माती तर लागणार आहे. सो ही माती ते आणतायत गिरणा नदीच्या काठावरनं, ज्यासाठी त्यांना ट्रॅक्टर आणि जेसीबीचा एक्स्ट्रा कॉस्ट लागतोय, जो की 2,000 ते 4,000 रुपये आहे. आणि तिथून त्यांना ती माती घेऊन आणावी लागते आणि मग ते सगळ्या बाकीच्या गोष्टी. सो यात 2,000 ते 4,000 रुपये हा इनपुट कॉस्ट तर त्यांचा वाढलाच, पण त्यासोबतच यांच्या साठी पण रिव्हर हा एक सोशल स्पेस होता आणि तो महिलांसाठी तर खूप जास्त होता, कारण महिला अ, जर यांची सायकल पाहिली, वर्क सायकल पूर्ण दिवसभराची आपण, तर महिला खूप वेळ कामात एंगेज असतात पॉटरीच्या आणि तो सगळं काम ते परिवारासोबत करत असतात. पण ज्यावेळेस त्या संध्याकाळी का होईना माती आणायला जायच्या, त्यावेळेस त्यांना ती मोबिलिटी आणि मी हे माझ्या ऑब्झर्वेशन्स थ्रू पाहिलं आणि मग त्यानंतर त्यांना असं विचारलं की हे असं होतं का पहिले तुम्ही जायचा. सो आता जे ट्रॅक्टर्स आले किंवा ट्रॅक्टरमधून आपण ती माती आणायला सुरुवात केली तर ते कनेक्शन डिसअपेअर झालं. आणि इंटरेस्टिंगली मी यावर्षी जेंडर आणि एन्व्हायरमेंट हा विषय शिकत होतो, तर त्यातही बऱ्याच थिअरीज अशा मांडल्या गेल्यात की सायंटिफिक रिव्होल्युशन आलं किंवा मशिनरीज आल्या त्यानंतर महिलांचा निसर्गासोबतचा जो काही संबंध होता तो फार अ, कमी होत गेला, कारण मशीन्स ऑपरेट करताना माणसे खूप मोठा रोल करतात आणि मग त्याच्या पलीकडे पण निसर्गासोबत त्यांचा रोल कमी होत गेला. आणि हे सगळं चालू असताना ज्यावेळेस सुरुवातीला महिला आणायच्या तर त्यावेळेस ते फार त्या स्पेसमध्ये रोज आणून ते सगळे माठ बनवायचे. पण आता काय होतंय की अ, 2,000 ते 4,000 रुपये इनपुट कॉस्ट वाढतेय, तर ती आपल्याला कारण त्यांचं जे काही इन्कम आहे ते अ, फार कमी असतं. सो ती कॉस्ट आपल्याला भरून काढायची असेल तर आपल्याला जास्त काम करावं लागेल. सो जे सबसिस्टन्स कनेक्शन होतं त्यांचं नदीसोबतचं ते आता एक्स्ट्रॅक्टिव्ह माइंडसेटमध्ये थोडंफार व्हायला लागलंय. आणि शेवटची गोष्ट जी आहे ती पॉटरी मार्केट हे गावांमध्येही आता बदलायला लागलंय की त्यांनी असं शेअर केलं की आता जे काही जार किंवा वॉटर फिल्टर्स वाढलेत खेड्यांमध्येही, तर त्यामुळे माठ घेण्याचं प्रमाण फार कमी होत चाललंय. परत जी कुटुंब व्यवस्था आपली बदलत चालली आहे. पहिले मोठे कुटुंब असायचे तर मोठा माठ घ्यायला लागायचा, पण आता लहान कुटुंब झाले तर लहान लहान माठ घेत आहेत. पण आम्हाला माठ बनवायला तर सारखेच कष्ट लागतात. मोठा बनवायचा असला तरी तेवढ्याच वेळेतला होतो आणि छोटा बनवायचा असला तरी तेवढाच वेळ लागतो. सो छोटा आम्हाला कमी पैशात विकावा लागतो. सो असं सगळं मार्केट चेंज होत चाललंय. अ, आणि तिसरी ही स्टोन आर्टिसन कम्युनिटी होती, जी ही फार नदीवर खूपच जास्त डिपेंड आहे. आणि ही अ, अ, जी कम्युनिटी आहे ती पाथरवट कम्युनिटी आहे, जे लहान वाघुळ नावाचे एक गाव आहे अंजनी नदी खोऱ्यात. अ, आणि यांचे घरही नदीच्या काठालाच आहेत. जी यांची वर्क साईट. सो हे फोटोज अंजनी नदी खोऱ्यातले त्यांच्या वर्क साईट पासून आहेत, ज्याला हे खदान म्हणतात. अ, आणि हेही नदीच्या दगडाचं स्ट्रक्चर आहे. सो स्टोन आर्टिसन बद्दल सांगायचं झालं तर अ, त्यांचे नदीच्या रिव्हरबेड सोबत जी खदान आहे यासोबत खूप स्ट्रॉंग रिलेशन आहे. त्यांनी ज्याही वेळेस बोलत होते तर त्यावेळेस प्रत्येक डायलॉगमध्ये असं यायचं की आम्हाला आमची खदानच आमची शेती वाटते, किंवा आमच्याकडे जमीन नाहीये किंवा शेती नाहीये किंवा कुठलंही कॅपिटल नाहीये, सोशल सेफ्टी नाहीये. तर नदी पात्र जे आहे तेच आम्हाला त्यातला जो दगड आहे त्यापासून आम्ही काहीतरी बनवतो आणि तोच आमच्या आयुष्याचा पूर्ण रिसोर्स आहे. त्यामुळे आमचं त्यासोबत खूप मोठं रिलेशन आहे. पण इतक्यात काय होतंय की जी काही स्टोन आर्टिसनची क्राफ्ट आहे ती डिसअपेअर होत चालली आहे. नॉट बिकॉज की नदीत काही चेंजेस होत आहेत, पण मार्केटमध्ये जे चेंजेस होत आहेत. तर पाथरवट कम्युनिटी जी आहे ती एकेकाळी 50 फॅमिलीज होत्या ज्या खदानीवर
काम करायचे आणि त्यांचं नावच फाथरवट यामुळे पडलं की ते पाटे वरवंटे बनवायचे जनरेशन्स पासून आणि यावर सगळा त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. पण रिसेंट इयरमध्ये ह्या फक्त 8 ते 9 फॅमिलीज राहिल्या आहेत आजच्या काळी आणि याचं हे डिक्लाईन होण्याचं कारण असं खूप सारे कारण आहेत. त्यातले काही कारण हे आहेत की सुरुवातीला जे घरं होते ते त्या घराच्या पायामध्ये दगड लागायचा, त्यावेळेस त्यांना कामं भेटायचे. तर आता जे सिमेंट कॉन्क्रीट ची घरं व्हायला लागली त्यांनी तो दगड रिप्लेस करायला लागला किंवा सुरुवातीला पाटे वरवंटे घ्यायचे. आता मिक्सर ग्राइंडर्स आणि ही सगळी मशिनरी आली. तर त्यामुळे हे जे काही बनवतायत हे विकत घ्यायलाच कोणी तयार नाहीये आणि रोड बनवण्यासाठी किंवा मंदिर बनवण्यासाठी किंवा जे काही अ, अ, क- आपल्या गावाबाहेर जी कमान असते तर ती बनवण्यासाठी सुरुवातीला यांना काम भेटायचं, पण आता कॉन्ट्रॅक्टर सिस्टीम आली आहे रोड बनवण्यासाठी. सो त्यावेळेस क्रशर मशीन कॉन्ट्रॅक्टर आणतात, कामगार कॉन्ट्रॅक्टर आणतात. सो आम्ही जे बनवतोय ते आम्हाला काम भेटत नाहीये. मग जे नदीतला दगड होता त्यापासून ते सगळं काम व्हायचं, तर हे काम पण भेटत नाहीये. मग या सगळ्या कारणांमुळे ह्या फॅमिलीज खूप कमी झाल्या आहेत. स्टील जे काम करतायत त्यांचं काम हे खूप डेंजरस आहे. म्हणजे ते फोडण्यासाठीच्या ब्लास्टिंग पासून ते काढल्यानंतर छन्नीने मारून त्यातून पाटा वरवंटा बनवणे किंवा दिवा बनवणे किंवा हे सगळे ज्या गोष्टी त्यांनी बनवल्यात ह्या फारच जास्त डेंजरस काम आहे. आणि यात काही जणांचे त्यांनी शेअर केलं की मृत्यूही झालेत, काही जणांचा खूप जणांचे डोळे गेलेत, खूप प्रत्येकाच्या हातांवर अ, लागलेलं आहे, पायाला लागलेलं आहे. पण हे सगळे ज्यांचे मृत्यू झाले ह्या सगळ्या गोष्टी असतानाही त्यांना कोणती सेफ्टी नेट नाहीये की काही झाल्यानंतर इन्शुरन्स किंवा इव्हन कोणी तिथे वारल्यानंतर त्यांनी शेअर केलं की आमच्याकडे कोणी पाहायला पण नाही आलं. सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि अ, हे सगळं डिक्लाईन झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणताही फार्म किंवा त्यांची लँड किंवा हे सगळं काहीच नाहीये. सो त्यांचा पूर्णपणे लाईव्हलीहूड हा शिफ्ट झालाय. जेही काही वर्क त्या भागामध्ये अवेलेबल असेल, बीट शेती असेल किंवा ट्रॅक्टर किंवा इव्हन ऊसतोड कामगार. सो ह्या सगळ्या जेही अवेलेबल काम असेल रोज ते काम ते करायला तयार आहेत. आणि यासोबत लॉस हा सगळा होत चाललाय की या सगळ्या आर्टिसन्स पैकी त्यांनी शेअर केलं की मी माझ्या मुलाला हे काम शिकवलंच नाहीये आणि शिकवणार पण नाहीये कारण यातनं आम्हाला काही मिळतच नाहीये. सो त्यांचं जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे रिव्हर बेडचं ते डिसअपेअर होत चाललंय. त्यांचं नॉलेज असं आहे की रिव्हर बेडमध्ये ते अ, अ, जी त्यांची हातोडी असते ती दगडावर मारून पण सांगू शकतात की या दगडापासून काय बनू शकेल किंवा हा दगड माझ्या कामाचा आहे की नाही किंवा मग तो दगड काढल्यानंतर त्यापासून ह्या सगळ्या कला कशा बनवायच्या ही एक फार ट्रॅडिशनल क्राफ्ट आहेत जी आता डिसअपिअर होत चालली आहे. आणि त्यासोबत जे स्ट्रॉंग रिलेशन त्यांचं रिव्हर बेड सोबत होतं ते कमी होत चाललंय त्यांच्या यंगस्टर्स मधलं. त्यांच्या यंगस्टर्सना ते फार महत्वाचं वाटत नाही किंवा ते तिथे जातही नाही असं. आणि शेवटचं जे आहे फार्मिंग, मी याचा शेतीचा अभ्यास केला अंजनी नदी खोऱ्यातल्या. तर त्यावेळेस मी काही लार्ज लँड होल्डिंग शेतकऱ्यांचा अभ्यास केला, काही स्मॉल होल्डिंग आणि तिसरा जो आहे इंटरेस्टिंगली मला 2 असे भेटले जे पार्टनरशिप बेसिसवर फार्मिंग करतात. नदी पार्टनरशिप बेसिस म्हणजे आम्ही त्याला बटाईने शेती करणारे म्हणतो, ज्यात ते मी पुढे सांगेनच पार्टनरशिप फार्मर काय आहे. सो मी हे फार्मर्स अभ्यासलेत माझ्या रिसर्चसाठी. सो थ्रू आउट माझ्या कन्व्हर्सेशन्समध्ये नदी या शेतकऱ्यांसाठी खूप जास्त फायद्याची आहे असा सगळ्या फाइंडिंग्स होत्या की नदी एक गोष्ट म्हणजे फर्टाईल सॉइल त्यांना प्रोव्हाइड करते नदी थ्रू. दुसरा ज्या काही आजूबाजूच्या नदीकाठच्या विहिरी आहेत त्याचं पाणी कधीच संपत नाही, सो ग्राउंड वॉटर रिचार्ज. आणि ज्यांच्याकडे विहिरी नाहीत तर त्यांना तो इरिगेशनचा सपोर्ट आहे. सो त्यामुळे त्यांचे पिकं फार व्यवस्थित होऊ शकतात. आणि जे काही चेक डॅम्स बांधल्या गेले रिसेंटली त्यामुळे पाणी खूप जास्त वेळासाठी तिथे थांबतंय. सो चेक डॅम्स त्यांच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल झाले किंवा चेक डॅम जवळ माती पण असते. सो प्रत्येक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमचं शेत चेक डॅम पासून खूप दूर आहे. सो चेक डॅम जवळ खाली पाणी थांबतं पण आमच्या शेतापर्यंत कधी कधी नसतं. आणि रिसेंटमध्ये या मागच्या वर्षी अंजनी नदीमध्ये खूप मोठे पूर आले होते 3 वेळेस. त्यामुळे
रिव्हर साईडचे जे काही फार्म्स आहेत किंवा क्रॉप्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात डिस्ट्रॉय झाले होते. आणि हे लार्ज सगळ्याच लँड होल्डिंगचे झाले होते, बट त्यात मी जसं पार्टनरशिप फार्मिंग म्हणलो, तर त्यात मी संतोष नावाच्या एका व्यक्तीशी बोललो होतो. सो पार्टनरशिप फार्मिंग अशी असते की 50% शेत, ज्याचं शेत स्वतःच्या नावावर आहे तो माणूस 50% खर्च करणार, आणि जो काम करणार म्हणजे मी समजा जर लेबर आहे तर मी 50% माझा पैसे त्या शेतीमध्ये टाकून मी पूर्ण काम करणार, आणि जो शेताचा मालक आहे तो काम नाही करणार. सो अशा या पार्टनरशिप फार्मिंगमध्ये अंजनी नदी खूप जास्त हेल्पफुल ठरली आहे. जे पार्टनरशिप फार्मर्स आहेत त्यांना खूप वाटतं नदी आपल्याला खूप जास्त फायदा करून देते. बट ज्यावेळेस हे मागच्या वर्षी 3 वेळेस फ्लड आला, तर अ, त्यावेळेस जो काही क्रॉप इन्शुरन्स किंवा पुरामुळे शेताचं जे काही नुकसान झालं ते अ, मालकांना भेटतं ज्यांच्या नावावर शेत आहे. पण जे पार्टनरशिप फार्मर्स ज्यांचं जे आधीच वल्नरेबल किंवा आधीच अ, खूप कष्ट करून पैसा टाकून कष्ट टाकून हे सगळं करतात, ज्यावेळेस त्यांचं अ, पिकाचं नुकसान होतं त्यावेळेस त्यांना कंपन्सेशन भेटत नाही, कारण ते त्यांच्या नावावर जमीन नाही किंवा ते डाटामध्ये नाही. सो नदीमध्ये होणारे चेंजेस जे आहेत हे त्यांना खूप जास्त हर्ट करतात. म्हणजे त्यांना नदीचा खूप जास्त फायदा तर वाटतोच, पण मग नदीत जे काही चेंजेस झालेत त्यामुळे त्यांनाच खूप जास्त त्रास होतो असं त्यांनी शेअर केलं. पण ह्या सगळ्या फार्मिंगमध्ये त्यांनी वारंवार असं सांगितलं की नदी आमची हेल्पर पण आहे आणि कधी कधी डिस्ट्रॉयर पण करते. तर 80, ते म्हटले इंटरेस्टिंगली सगळेच असं म्हणत होते की 80 वेळेस नदी आम्हाला फायदाच देते. एखाद्या वेळेस पूर येतो तर आम्ही ते रिलेशन ऍक्सेप्ट करतो ऍज अ ड्युअल रिलेशनशिप. आणि अंजनी नदीवर जो अंजनी कॅनॉल बांधला गेलाय, ज्या भागात नदी नाहीये त्या सगळं पाणी वळवण्यासाठी, तर तो तिथे काय मी इन्स्टिट्यूशन म्हणजे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन सोबत माझा रिसर्च नव्हता, सो त्यांची बाजू मी ऐकली नाही. पण शेतकऱ्यांच्या बाजूने असं सगळं सांगण्यात आलं की हा जो कॅनॉल आहे याचं पाणी एकतर फारच उशिरा येतं ज्यावेळेस आम्हाला गरज नसते त्यावेळेस, आणि मग तो व्यवस्थित काम करत नाही. आणि याचा मग त्यामुळे काय केलं, जिथे कॅनॉल आहे तिथे पण एका शेतकऱ्याने पाईपलाईन नेली आहे, अंजनी नदीवरून पाईपलाईन नेली आहे, कारण त्याचं खूप जास्त शेती तिथे. पण त्याने आवाज उठवला नाही किंवा असं. बट जे पुअर फार्मर्स आहेत की ज्यांची 1 ते 2 एकर शेती आहे आणि कॅनॉलचा त्यांना फायदा व्हायला पाहिजे, तर त्यांना तो फायदा होत नाहीये, आणि मग त्याचं नुकसान त्यांच्याशी होत आहे. सो जर आपण ओव्हरऑल अंजनी बेसिन मध्ये काय होतं हे पाहिलं तर पॉटर्स फिशर्स टू आर्टिसन्स यांचा लाईव्हलीहूड डिक्लाइन तर होतोय, पण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यात आले नदीमध्ये, चेक डॅम किंवा कॅनॉल, हे प्रत्येक कम्युनिटीला वेगवेगळ्या प्रकारे अफेक्ट करते. आणि ज्यावेळेस हे सगळं ठरवण्यात आलं त्यावेळेस या कम्युनिटीजचा विचार करून, म्हणजे सगळ्या कम्युनिटीजचा विचार करून प्लॅनिंग नाही केल्या गेली असं वाटते. आणि हे सगळे जे नदीमध्ये चेंजेस होत आहेत त्यामुळे त्यांचं इन्कम चेंज होते, आणि त्यामुळे अल्टिमेटली त्यांचं रिलेशनही नदीसोबतचं चेंज होतंय. परत ट्रॅडिशनल नॉलेज अक्रॉस दिस ऑक्युपेशन, फिशर्समध्ये म्हणा किंवा स्टोन आर्टिसन्स किंवा पॉटर्स, यामध्ये जे 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 ज्या ज्या प्रमाणात व्हायचं नदीवर अवलंबून असल्यामुळे, आणि त्यांना नदीचे सगळे एवढ्या सर्व्हिसेस भेटत होत्या, त्यावेळेस ज्या वे मध्ये ते व्हायचं नॉलेज ट्रान्सफर, ते आता कमी होत चाललंय. स्टील आशेची गोष्ट ही आहे की त्यांच्या फार स्ट्रॉंग नदीसोबत त्यांच्यातल्या ज्या खूप जास्त वयाची लोक आहेत त्यांच्या खूप स्ट्रॉंग रिलेशन्स आहेत नदीसोबत एक्झिस्ट, पण ते आत्ता खूप रॅपिडली बदलत चालले आहेत. आणि ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेने नाहीत बदलत आहेत, तर ते एक्सटर्नल फॅक्टर्स मुळे ते पुश आउट होत आहेत. सो माझ्या रिसर्चचा एक भाग म्हणून अ, हा सगळा अभ्यास झाल्यानंतर आमच्या इथे एक रिसर्च प्लस ऍक्शन इंटरव्हेन्शन असं करू शकतो, म्हणून मी असं ठरवलं होतं की 7 आठवडे आपण हा अभ्यास करूया, आणि त्यानंतर एक अंजनी नदी संवाद यात्रा म्हणून एक नॅरेटिव्ह बिल्डिंग इंटरव्हेन्शन करूया, ज्यात ह्या कम्युनिटीज त्यांच्या स्टोरीज शेअर करतील, त्यांचे जे काही स्ट्रगल. कारण आपण पुण्यात जर बघितलं तर पुण्यात हे सगळे नॅरेटिव्ह बोलल्या जातात, पण अंजनी नदीमध्ये हा नॅरेटिव्ह म्हणजे इव्हन
मला वाटते फिशर्सची स्टोरी आणि फिशर्सचे स्ट्रगल त्या सगळ्यांना ॲज अ कम्युनिटी माहिती आहेत, पण ते कुंभार कुंभारांना माहित नाही. कुंभारांच्या मातीचं काय होतंय हे शिल्पकारांना माहित नाही. सो मला असं वाटलं की आपण हे नॅरेटिव्ह जरी बिल्ड करू शकलो, जसे आम्ही पवना यात्रेत जाऊन ह्या ग्रामसभा करायचो किंवा हे करायचो, तर लहान मुलांना घेऊन आपण अशी एक अंजनी नदी यात्रा करू शकलो, तर त्यांना हे नॅरेटिव्ह समजायला लागतील आणि अ, थोडेफार चेंजेस म्हणजे बदल होऊ लागतील का. जसं मला जर कळालं असतं की पॉटर्सचं पॉट चं हे चाललंय, तर त्या गावांमध्ये पॉट विकत घेतल्या गेले असते किंवा पाटे वरवंटे विकत घेतल्या गेले असते आणि एक कम्युनिटी आपली कलेक्टिव्ह स्टेवरशिपसाठी त्या नदीसाठी उभी राहू शकली असती किंवा मुलांना, लहान मुलांना ते प्रश्न कळायला लागले असते, शिक्षकांनी ते सगळं. बट त्याच वेळेस अनफॉर्च्युनेटली तिथे इलेक्शन्स सुरू होते अंजनी च्या खोऱ्यात, म्हणजे जळगाव जिल्ह्यात सगळ्या डिसेंबरमध्ये. त्यामुळे मी ती यात्रा नाही करू शकलो. पण आम्ही लवकरच ती यात्रा करायचा प्रयत्न करत आहोत. सो कन्क्लूड करायला एवढंच म्हणेल की अ, माझी अंडरस्टँडिंग बदलली आहे की रिव्हर्स ह्या सस्टेन करतात एक लाईव्हलीहूड, कल्चर किंवा लोकांचा जे त्यांच्या आजूबाजूला राहतात त्यांचा वे ऑफ लाईफ त्या ठरवतात. सो ज्यावेळेस आपण त्याच्या आजूबाजूची डेव्हलपमेंट बद्दल विचार करतो किंवा त्या धोरणांबद्दल विचार करतो, तर त्यांना विचारात न घेता किंवा त्यांच्याबद्दल न अ, अ, त्यांना न विचारता जर आपण ती करत असलो, तर ती काही जणांना बेनिफिट करू शकते आणि काही जणांना सायलेंटली हार्म करू शकते, जसं इथे चाललंय. सो आणि यामुळे मग आता त्या लोकांचे रिलेशन्स चेंज होत चालले. सो हे जर नाही झालं तर माधव गाडगीळ नेहमी म्हणायचे की ज्या लोकांचं आयुष्य या रिसोर्सेसवर म्हणजे फॉरेस्टवर किंवा नद्यांवर यांवर आहे, सो हे केंद्रस्थानी असले पाहिजे, मार्जिनला नाही, की त्यांचा विचार करताना. सो समन्यायी पाणी वाटप जसं असतं तसंच एक इक्विटेबल धोरण सगळ्यांसाठी समन्यायी. मी आजच म्हटलं, विचार करत असताना माझ्या डोक्यात शब्द आला की समन्यायी धोरण असलं पाहिजे सगळ्या लोकांसाठी. सो येस. सो असा सगळा अभ्यास होता आणि मला वाटतं मी खूप वेळ बोललोय. सो नाही नाही, तू बरोबर बोललायस, खूप वेळ नाही, छान झालं. आणि मला असं वाटतं की तू खूप महत्वाचा रिसर्च केलाय, ह्याच्यातून तुला जसं बरंचसं शिकायला मिळालं तसं आम्हाला सगळ्यांना पण शिकायला मिळालं. कारण हे जे बाकी आता आपल्याला जे मासेमारी करतात, जे कोळी लोक असतात त्यांच्याबद्दल माहीत असतं, पण त्याच्याखेरीज जे इतर लोक असतात जसे की कुंभार आहेत, शिल्पकला करणारे लोक आहेत, यांच्या सगळ्या बद्दल आपल्याला काही जाणीवच नव्हती. म्हणजे काही लोकांना असेल अर्थातच, पण हे हम्म. खूपच मला असं वाटतं की नव्याने तू सांगितलेलं आहेस आणि तुझा महत्वाचा रिसर्च आहे आणि तू तेवढं करून न थांबता तुला पुढच्या टप्प्यावर न्यायचं आहे की लोकांशी कम्युनिकेट करून ती यात्रा काढायची. मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते पुस्तकात न ठेवता तुला त्याच्या अजून पुढे जायचं आहे. तर Yes. इथे सगळ्यांना तुला शैलजाताईंनी मुख्य म्हणजे तुझं कौतुक केलेलं आहे बरंचसं. अ, मी जरा वाचून दाखवते त्या ज्या म्हणाल्यात ते की अमेझिंग डॉक्युमेंटेशन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंटेशन फॉर चेंज इन द सोशल फ्रेमवर्क फॉर अर्बन पॉप्युलेशन. दिस कनेक्ट विथ रिव्हर इज व्हेरी न्यू. Pune still has Kumbharwada near Mutha River, but we fail to understand this connection with rivers. Correct. The Patharwat community decline is indeed very sad. बरोबरच आहे की पाथरवट कम्युनिटीवरती जो इम्पॅक्ट झालेला आहे. मला वाटतं ज्यांना प्रश्न आहेत त्यांनी एकतर चॅट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा मगाशी कोणीतरी हात वर केला होता किंवा तुम्ही अनम्यूट करूनही विचारू शकता. There is a question, but that person has to tell his name, a real me or तुमचं नाव सांगा. He's a student, he is saying that. ओके, नाव सांगा आणि विचारा प्रश्न. येस, मला प्रश्न दिसतोय त्यांचा की कुठे प्रश्न आहे? काय प्रश्न आहे? चॅट So he बॉक्स. is saying, I would like to ask what inspired you to work on river and livelihood issues. I am a student and I would really appreciate your guidance and what skills are important for working on river ecosystems. ओके ओके, आय कॅन सी दॅट. येस. सो इन्स्पायर करायची म्हणजे ही एक जर्नी राहिली आहे. सो त्यात मला हे सगळे प्रश्न कळत गेले आणि ते स्वतःच्या पर्सनल लेव्हलवर असं वाटत गेलं की हे प्रश्नासाठी मी काहीतरी केलं पाहिजे.
सो तोच एक चेंज. आणि त्या पलीकडे स्किल बद्दल जर सांगायचं झालं तर काही स्किल मी कधीच नदीबद्दल या आधी शिकलो नव्हतो. हे ज्यावेळेस मी शिकायला सुरुवात केली आणि अशा सेशन्समधून आत्ताही मला भरपूर गोष्टी त्यातल्या माहिती नाही आहेत. सो ती एक प्रोसेस आहे, ती शिकत गेलो. आणि या पलीकडे एक गोष्ट अशी वाटली की ही एक मनाच्या स्तरावरची लढाई होती की मला हे सगळं शिकायचंय आणि मला वाटतं की हा माझ्या लाईव्हलीहूडचा पण एक पर्याय मला बनवता येऊ शकतो का. सो ते वाटलं आणि त्यामुळे मी हे शिकण्यासाठी इन्स्पायर झालो. अजून कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. मधल्या काळात मला असं विचारायचं होतं की ते काही वॉटर क्वालिटी टेस्टिंग वगैरे काही केलं होतंस का तुझ्या ह्याच्यामध्ये? नाही, माझा पूर्णपणे क्वालिटेटिव्ह रिसर्च होता आणि स्टोरेज डॉक्युमेंटेशन करणे हाच भाग मी ठरवला होता, कारण टाइम फार कमी होता. सो हा नाही, मी अशासाठी विचारलं की तू सांगितलंस की ते तिलापिया वगैरे सगळे इन्व्हेजिव्ह स्पीशीजच वाढल्या आहेत आणि जे नेटिव्ह स्पीशीज आहेत ते आता कमी झाल्या आहेत. म्हणून माझ्या मनात असं विचारलं की त्याच्या पाण्याच्या क्वालिटीशी काही संबंध, चेक डॅम असं एक तर तू कारण सांगितलंस, पण पाण्याची क्वालिटी पण इम्पॅक्ट झालेली आहे का तिथे? त्या तो थोडा टेक्निकल पार्ट मे बी मी नाही आन्सर करू शकेन, पण जेही तिलापियाबद्दल सांगण्यात आलं ते सगळं तिथल्या जे काही फार जास्त वय असलेले फिशर्सही असतील त्यांनी सांगितलं. अच्छा. येस. त्यात एक भाग असाही आहे प्राजक्ताताई, एकतर पेरिनियल रिव्हर नाहीये आणि त्यात डॅम असताना जे सिवेज इन्फ्लो आहे तो डेली आहे. सो सिवेज इन्फ्लो पण त्याच्यात असिम्युलेट करतो ओव्हरऑल जे काही तिलापिया आणि त्याचं जे प्रोडक्शन आहे त्या सगळ्या. आणि तिथे जेही मासे विकल्या जातात ते बाहेरून येतात, म्हणजे त्या नदीचे नाही आहेत. हरिओम. हरिओम. या. हरिओम तुम्ही विचारू शकता सर. हो. अं, साई, मला असं विचारायचं की ज्यावेळेस तू रिसर्च करत होता, तर पहिलं तर हा प्रश्न होता की तू मूळ हिंगोलीमधून येतो, तर तू असं का वाटलं की जळगाव मधल्या त्या अंजनी नदीच्या तिथेच रिसर्च करावा? त्याबद्दल काय म्हणजे मनात विचार होता? आणि दुसरं, ज्यावेळेस तू रिसर्च करत होता तर त्या ज्या 4 कम्युनिटी बद्दल तू सांगितलं, म्हणजे फिशर फोकची कम्युनिटी असेल किंवा जे वस्तू बनवतात दगडांपासून वेगवेगळ्या त्यांची असेल, तर त्यांच्याशी ज्यावेळेस तू संवाद साधत होता तर त्यावेळेस तुला असं कोणती गोष्ट वाटली की त्यामुळे त्यांच्या लाईव्हलीहूडवरती नक्कीच परिणाम होईल? ऑब्व्हियसली त्या नदी पात्रामध्ये भरपूर बदल होत आहेत आणि बरेच चेंजेस झाले. समजा गव्हर्नमेंट साईडनी पण बघितलं असेल की त्यांना जे कम्युनिटीला मुळात विचारात घेण्याची गरज होती तर ते घेतलेलं नाहीये. पण मग कम्युनिटी त्याबद्दल कसं विचार करतात? तसं तू एक सांगितलंच आहे की तिथली कम्युनिटी त्यांच्या मुलांना ते शिकवत नाहीये ती कला, तर ती डिसेपर पण होत चालली आहे. पण मग तुला असं काय वाटलं, म्हणजे त्यांच्यात असहाय्यतापणा दिसला त्या कम्युनिटीमध्ये, का काहीतरी ऑप्टिमिस्टिक वे दिसला, किंवा आशा आशा आहे का नाही, असं काय वाटलं तुला? येस. सो पहिला प्रश्न जो होता की मी हिंगोलीचा आहे. मी ज्यावेळेस रिसर्चचा विचार केला होता त्यावेळेस हाही एक विचार करायचा होता की 2 महिन्यात मी त्या सगळ्या स्ट्रेचला एक जस्टिस देऊ शकेन. सो अंजनी नदी ही तेवढी जास्त मोठी नाहीये. सो असं वाटलं की ओव्हरऑल पूर्ण थ्रूआउट द बेसिन मी त्याचा अभ्यास करू शकेन म्हणून ती. नाहीतर माझ्या गावाकडे जी कयाधू नदी आहे त्याचं खरं खूप मोठं आहे. आणि त्या पलीकडे हे जे 4 ऑक्युपेशन्स होते, हे डायरेक्टली डिपेंड आहेत नदीवर. आणि एक रिझन ज्यात इथे फार कमी पोल्युटेड असलेली ही नदी म्हणता येईल बाकीच्या नद्यांपेक्षा. सो हे कारण होतं. आणि दुसरा जो प्रश्न आहे तर यात मला ह्या सगळ्या कम्युनिटीजमध्ये फार हतबलता अशी वाटली की त्यांना असंही वाटतंय की आम्ही काय करू शकतो यावर. म्हणजे एका कॅनॉलचा जो प्रश्न होता, तर एका फार मोठ्या फार्मरनी नदीवरून पाईपलाईन केली आहे त्याच्या शेतापर्यंत, पण कॅनॉलचा प्रश्न कोणी कलेक्टिव्हली येऊन तो प्रश्न मांडायचा प्रयत्न नाही केला. सो यावेळेस ज्यावेळेस मी आता डेव्हलपमेंट पण शिकतोय तर यावेळेस मला असं वाटतं की इथे सिव्हिल सोसायटी जी म्हणतो आपण, जशा पुणे रिव्हर किंवा अशा ऑर्गनायझेशन, यांचा रोल फार मोठा वाटतो की अशा भागांमध्ये लोकांना कलेक्टिव्हाइज करून त्यांना त्यांचे राईट्स आणि हे सगळं करून ज्यावेळेस आपण त्यांना एक स्वप्न तुम्ही पाहू शकता असं दाखवू शकतो. कारण आता काय वाटतं की
इन्सेंटिव्ह काही भेटत नाहीये. जरी आपण आवाज उठवला तर असं त्यांना वाटतं, कारण ते एकटे आहेत. जर ते सगळे कलेक्टिव्हली येऊन तसं करू शकले तर मला वाटतं की अं, तसं. थँक्स. ताराचा प्रश्न आहे. ताराने विचारलंय की आय वुड लाईक टू नो इफ देअर वॉज एनी स्पेसिफिक फॉर्मॅट स्ट्रक्चर विच यू युज्ड फॉर डॉक्युमेंटेशन अँड अनालिसिस. फॉर्मॅट नाही, बट माझे चारही ऑक्युपेशनसाठी मी एक प्रपोजल बनवलं होतं. त्यामध्ये काही सॅम्पलिंग स्ट्रॅटेजीज किंवा हे ठरवलं होतं. असं फॉर्मॅट काही नव्हता. मी त्यांच्यासोबत राहायचो. 3 गोष्टी महत्त्वाच्या केल्या आहेत मी, जे मी इन डेप्थ इंटरव्ह्यूज अशी मेथड निवडली होती. पण त्या पलीकडे मी इन्फॉर्मल डिस्कशन्स आणि त्यांच्यासोबत राहून त्यांच्यासोबत राहून इमर्सिव्ह ऑब्झर्वेशन्स करायचा प्रयत्न केला. म्हणजे मी दिवसभर जर राहिलो तर त्या वॉटर कम्युनिटीसोबत पूर्ण वेळ ते काय करतायत हे पाहायचा प्रयत्न केला. त्यातून ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि मग मी ते डॉक्युमेंट करत गेलो. बेबी मला वाटतंय तू असाच प्रश्न विचारला किंवा काही वेगळं असेल तर. जयश्रीताईंच्या There 2 मुद्दे आहेत. is Prajakta, there's a question from Sumit earlier. You missed या it. जस्ट बिफोर दॅट जयश्रीताईंचे 2 मुद्दे होते, ते मी घेते. जयश्रीताईंनी असं विचारलंय की मगाशी आपण जे रिव्हर पोल्युशन बद्दल बोलत होतो, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलंय की ॲग्रिकल्चरचं पण एक कारण असू शकेल का की पोल्युशन वाढलंय, कारण त्याच्या काठावरती ते जे ॲग्रिकल्चर आहे. आणि दुसरं त्यांनी असं म्हणलंय की फॉर पोल्युशन ऑन धिस स्ट्रेच ऑफ रिव्हर कुड बायोरिमेडिएशन बी हेल्पफुल. आय थिंक गिरीश यात सांगू शकेल, कारण मी 2 महिन्यासाठीच तिथे होतो. आणि पण ॲग्रिकल्चर आहे तिथे मोस्टली पेस्टिसाइड्स आणि हेच वापरल्या जातं किंवा नैसर्गिक शेती नाही. सो हे एक कारण असू शकतं. पण पोल्युशन बाकीच्या रिव्हर्सच्या प्रमाणात तिथे थोडं कमी आहे. हे एक. एका आणि ओळीत सांगायचं तर असं सांगता येईल याला की ऍग्रिकल्चर मधलं पोल्युशन, रन ऑफ पोल्युशन कायमच फार मोठं राहिलेलं आहे ओव्हरऑल सर्व भारतामध्ये. आणि त्यामुळे त्यातनं काही अंजनी नदी वेगळी असा भाग नाहीये, सो ते आहेच. पण बायोरिमेडिएशन साठीचा जो स्कोप आहे त्यामध्ये जी कॉमन लँड्सचा जो वापर बदलतो आहे आत्ताच्या घडीला, म्हणजे एकेकाळी जी भिल कम्युनिटी जिथं शेती करत होती त्यांच्या खाजगी वापरासाठी, त्या ज्या कॉमन नदीकाठच्या जागा आहेत ह्या बळकवण्याचं काम सध्या सगळ्या शोषणकारी व्यवस्थांकडनं सुरू आहे. आणि त्या लँड्स या बायोरिमेडिएशन साठीच्या ज्या काही एफर्ट्स आहेत त्यासाठी आवश्यक आहेत, ज्या आता हळूहळू संपत चाललंय. त्यामुळे अंजनीच्या काठावर आम्ही हा जेव्हा विचार केला काही सॅम्पल म्हणून, तेव्हाही आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आला की हे कसं करायचं. सॉरी, तर रॉंग इमोजी आला होता, सॉरी. अजून एक प्रश्न जो आहे, सुमितचा प्रश्न आहे की व्हॉट काइंड्स ऑफ इंटरव्हेन्शन्स डू यू थिंक वुड बी इफेक्टिव्ह इन रिवायविंग दिस लाईव्हलीहुड्स. हा प्रश्न माझ्याही डोक्यात खूप दिवसाचा चालू होता की काय असं असू शकतं. तर मला आतापर्यंत त्याचं हे कळालं नाही. म्हणजे मी आता पुढेही आता यातच काम करायला जातोय. सो पण त्यासोबत जसं मी पवना ते अंजनी नदी यात्रा ते एक वाटलं की त्यातून हे नॅरेटिव्ह सुरुवातीला बिल्ड झाले पाहिजे. सो त्यांच्या म्हणजे स्टोन आर्टिसन आणि पॉटरसाठी हेल्पफुल होईल. फिशरसाठी आय थिंक वेगळं काहीतरी त्यांना कलेक्टिव्हली करून मे बी. मला याचं उत्तर माहित नाहीये. मला वाटतं तानाजी यांचा जो प्रश्न आहे तो सिमिलरच प्रश्न आहे. व्हॉट अल्टरनेटिव्ह सपोर्ट दे नीड फ्रॉम गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, म्हणजे काय करता येईल याच संदर्भातला तो प्रश्न आहे. हम्म. And medical, what are the challenges you have faced and how you have tackled? Which is the student or होता. येस. रिसर्च ॲज अ प्रोसेस माझ्या यात मला वाटतं की वुमन व्हॉइसेस फार कमी कॅप्चर झालेत, जे की चॅलेंज राहिलंय. कारण मी त्या सगळ्या याला नेटिव्ह रिसर्चर नव्हतो. सो तो ट्रस्ट बिल्ड करणे आणि मग काही ठिकाणी महिलांशी बोलणे हे थोडं एक चॅलेंज राहिलं. त्या पलीकडे
त्या पलीकडे असंही वाटलं की त्या महिला फार म्हणजे स्वतःला ॲज अ काउंट नाहीत. म्हणजे एक इंटरेस्टिंग असं झालं की मी सुरुवातीला काही गावांमध्ये 11 वाजता जर गेलो तर मी विचारलं आतमध्ये की कोणी आहे का, तर महिला दरवाजावर यायची आणि सांगायची की कोण नाहीये. आणि मग मी वापस जायचो. पण ते कंटिन्युअसली 4-5 वेळेस झालं. त्यानंतर मला असं कळालं, मला असं वाटलं की अरे महिला तर आतमध्ये आहे, घरात कोणीतरी आहे, पण म्हणतायत की कोण नाहीये. सो ते मला पण 4-5 वेळेस झाल्यानंतर कळायला वेळ लागला की हे किती आपल्यात नॉर्मलाइज झालंय की त्या स्वतःला ॲज अ वुमन काउंट पण करत नाहीयेत. सो म्हणजे घरचं त्या स्वतःला घरची कर्ती व्यक्ती धरत नाहीत हां, आणि किंवा त्यामुळं त्यांच्याशी बोललं हां, पाहिजे हां. असं. म्हणजे त्यांच्या मताला काही स्वतःच्या मताला काही किंमत आहे असं त्यांना वाटत नाही. त्यामुळे घरचा कर्ता पुरुषच असतो आणि तो येईल तेव्हा तुम्ही या, असं ते त्याच्यामागे एकूण दिसतं. अजून कोणाचे प्रश्न आहे का? मला असं वाटतं की यातनं खूपच चांगले इन्साईट आणि अंडरस्टँडिंग आलेलं आहे. मला वाटतं अजून प्रश्न नसेल तर आपण थांबूया. साई आपल्या ग्रुपमध्ये आहेच आहे. नंतरही तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही त्याला अवश्य कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून जर कोणी जळगाव बाजूला असतील किंवा तिकडे जाणार असतील तर तो जेव्हा पुढचं ॲक्टिव्हिटी हातात घेईल तेव्हा आपण मला असं वाटतं त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो आणि जे काही मदत करायची असेल ती मदत करू शकतो. तर तुला खूप खूप शुभेच्छा. तुझं हे काम अजून पुढे जाऊ दे आणि त्यातून काहीतरी हाती लागू दे आणि अजून तुला जे काही नवीन शिकायला मिळेल आणि अजून तू काम करशील तसं तू पुन्हा येत जा, पुन्हा गप्पा मारत जा. आपला कॉन्टॅक्ट राहणारच आहे. तर खूपच छान झालं. थँक यू. थँक्यू. Thank you, Sai. Thank बाय. you. Wish you all the बाय. best. गुड नाईट. Bye.